नमस्कार। एकनाथ शिंदे यांच्या घरी महायुतीची तिसरी बैठक। जागा वाटपाचा तिढा सुटला। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजप युतीच्या जागा वाटपावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले आहे। जवळपास 210 जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मात्र अजूनही 17 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हा उर्वरित तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या उच्च पदसंस्थे यांच्यामध्ये बैठकींचे सत्र आणि मध्यंतरास पर्यंत खलबत दिसून आली आहे। अशातच युतीची तिसरी बैठक शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरी पुन्हा एकदा बैठक पार पडली आहे। या बैठकीला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत, भाजप नेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के आदी उपस्थित होते। दरम्यान या बैठकीला ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई महानगरपालिकेतील युतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। सोबतच मुंबईसाठी देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। युतीचा जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे अद्याप सुटलेला नाही। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा निघून जात असल्याने आता मॅरेथॉन बैठकीचे सत्र सुरू झाले असूनही लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। तर आज आणि उद्या 2 दिवसात जागा फायनल करून जागा वाटप जाहीर करण्याचे आणि उमेदवारांना फॉर्म भरायचे प्रेशर देखील आता युतीच्या नेत्यांवर आहे। दुसरीकडे मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं बांधला। तर अजित पवारांना बाजूला ठेवून युती करणाऱ्या या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला अशी देखील माहिती आहे। त्यानुसार भाजप 140 तर शिंदेची शिवसेना 87 जागा लढणार असल्याचं समजतंय। तेवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करू तेवढे बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून आता भाजप आणि शिवसेना उमेदवारांची यादी कशी आणि कधी जाहीर करते हे पाहावं लागेल। मुंबईत जागा वाटपाचं गणित सुटलं असलं तरी मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यामधल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम। भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी केली जाते। मात्र शिवसेना हा आकडा मान्य नाही। त्यामुळे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणकडे धाव घेतली। आता या दोन्ही नेत्यांमध्ये जे काही ठरेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक होणार असल्याचं बोललं जात आहे। या वेळेनुसार कायमच आणि अधिक शिक्कामोर्फत होती हे महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला कारण भाजपासोबत जागा वाटपाच्या चर्चांमध्ये त्या कमी पडत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। पुण्यात शिवसेनेकडून 35 जागांची मागणी तर भाजपानं 15 जागाच देऊ केल्यानं आता शिवसेना इशारा दिला आहे। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।